या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य पारूचाच विचार करत असतो आणि तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि रागातच आदित्यकडे बघते. मात्र मग त्यानंतर ती नाटक करत आदित्यला म्हणू लागते की आदित्य, आपण दोघेच जण इथे आहोत आणि इथे खरंच खूप शांतता आहे, त्यामुळे प्लीज आपण काहीतरी बोलूयात. आणि त्यावर आदित्यसुद्धा हो म्हणतो आणि मग तो अनुष्काला तिच्या आई वडिलांबद्दल विचारतो. मात्र ते ऐकून अनुष्का चिडते आणि रागातच त्याला म्हणते की आदित्य सॉरी, पण हा विषय काढलेला मला आवडत नाही. त्यामुळे आदित्य म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर अनुष्का तेथून पुढे जाण्याचं ठरवते. मात्र आदित्य म्हणतो की मला असं वाटतं की पुढे जाण्यापेक्षा आपण पुन्हा माघारी जाऊयात, कारण गाडीजवळ पारू एकटीच आहे आणि तिला जर टायर बदलता आला नाही तर उगाच प्रॉब्लेम होईल. आणि त्यावर अनुष्का म्हणते की ठीक आहे आणि मग ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र त्यांचा पाठलाग अनुष्काचा तो माणूस करत असतो आणि त्याच्याकडे गनसुद्धा असते. दुसरीकडे पारू गाडीजवळ उभी असते आणि ऊस खात असते. तितक्यात आदित्य अनुष्का त्या ठिकाणी येतात. आदित्य बघतो तर गाडीचा टायरसुद्धा बदललेला असतो आणि ते बघून आदित्य खुश होत अनुष्काला म्हणतो की बघ, आपल्या नोकराने आपलं काम केलं. आणि ते ऐकून पारू चिडते. मात्र त्यानंतर ती म्हणते की मी हे काही केलेलं नाही आहे. कधी कधी अनोळखी लोकसुद्धा आपल्याला मदत करतातच. आणि मग त्यानंतर ती नानूला हाक मारत त्या ठिकाणी बोलावते आणि आदित्य अनुष्काला सांगते की यांनीच मला मदत केली, हे आहेत नानू साहेब. पण ते ऐकून नानू म्हणतो की पारू, आपलं ठरलंय ना, तू फक्त मला नानू म्हणून हाक मारायची. आणि त्यावर पारूसुद्धा मुद्दाम लाजत हसत हो म्हणते. तर अनुष्का पाठीमागे वळून बघत असते आणि त्या ठिकाणी एका झुडपामागे तिचा तो माणूस लपलेला असतो. अनुष्का त्याला इशारा करते आणि त्यानंतर तो आदित्यला मारण्यासाठी त्याची गन रोखतो. आणि त्यानंतर अनुष्का पुढे जाणार इतक्यात एका दगडाला तिचा पाय लागतो आणि ती तोल जाऊन खाली पडणार. परंतु आदित्य तिला सावरतो आणि त्यामुळे तो अनुष्काचा माणूस आदित्यावर गन काही चालवत नाही. तर अनुष्कासुद्धा मनाशी म्हणत असते की बरं झालं त्याने गोळी झाडली नाही, नाहीतर आदित्यऐवजी ती मलाच लागली असती. तर अनुष्का सतत पाठीमागे वळून बघते. हे आदित्यच्या लक्षात येतं. तो तिला त्याबद्दल विचारतो, पण ती म्हणते की काही नाही, मी सहजच मागे वळून बघत होते. त्यामुळे आदित्य तिथे बारकाईने बघू लागतो, पण त्याला त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही. दुसरीकडे मोहनचा फोन अचानक कट झाल्यामुळे अहिल्या खूप घाबरलेली असते आणि मग ती कंटिन्यू मोहनला कॉल करत राहते. त्यानंतर मोहन तिचा कॉल रिसीव करतो. अहिल्या घाबरूनच त्याला काय झालंय ते विचारते. तर मोहन म्हणत असतो की वहिनी, आमच्या गाडीचा अपघात झाला, एक टेम्पो आमच्या गाडीला घासून गेला. आणि ते ऐकून अहिल्या तर खूप घाबरते आणि मोहनची आणि गुरुजींची चौकशी करते. तर मोहन म्हणत असतो की आम्ही दोघेही जण ठीक आहोत, देवाच्या कृपेने कोणालाही लागलेलं नाहीये. मात्र गुरुजी आता घरी यायला नकार देत आहेत. आणि ते ऐकून अहिल्याला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की मोहन, तू प्लीज गुरुजींना फोन दे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यामुळे मोहन गुरुजींना फोन देतो. अहिल्या गुरुजींची चौकशी करते. तर गुरुजी ते ठीक असल्याचं सांगतात. तर अहिल्या त्यांना विचारते की तुम्ही घरी येण्यासाठी नकार का देताय, आमचं काही चुकलं आहे का? आणि त्यावर गुरुजी म्हणतात की नाही अहिल्या देवी, मात्र जर आपण एखाद्या शुभ कार्यासाठी जात असू आणि असं काहीतरी घडलं असेल तर ते चांगलं मानत नाही, तो अपशकुन मानला जातो. आणि म्हणूनच आम्ही जिथे आहोत तेथूनच माघारी फिरतोय. पुढे आलो तर खरंच अपशकुन होईल. आणि ते ऐकून अहिल्याला खूप काळजी वाटते. तर गुरुजी तिला म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्या मुलीची आणि आदित्याची पत्रिका देवळामध्ये पाठवून द्या, मी त्या दोघांची पत्रिका जुळवून बघतो आणि मग तसं तुम्हाला सांगतो. आणि त्यावर मग अहिल्या नाईलाजाने हो म्हणते आणि फोन ठेवून देते. तर श्रीकांत तिला काय झाले ते विचारतो आणि अहिल्या मग त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे तो सुद्धा काळजीत पडतो. तर दुसरीकडे पारू त्या नानूसोबत बोलत असते. तर नानू आणि पारूला एवढं प्रेमाने एकमेकांशी बोलताना बघून आदित्य मात्र चिडतो. त्यानंतर तो त्या नानूला म्हणतो की तुमचं काहीतरी पूर्ण नाव असेल ना, फक्त नानू असं थोडी ना नाव असतं. पण ते ऐकून नानू चिडून म्हणतो की माझ्या आईने प्रेमाने माझं हेच नाव ठेवले, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यामुळे आदित्य म्हणतो की नाही, मला काय प्रॉब्लेम असणार. तर पारू मुद्दाम म्हणत असते की खरंच नानू किती गोड नाव आहे, मला तर खूप आवडलं. आणि ते ऐकून नानू खुश होतो, आदित्य मात्र चिडतो. त्यानंतर मग अनुष्का त्या नानूला फार्म हाऊसबद्दल विचारते आणि त्यामुळे नानू खुश होत म्हणतो की फार्म हाऊस इथून पुढेच आहे आणि मी त्या फार्म हाऊसचा केअरटेकर आहे. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते.
तर आता आपल्याला पारूसोबत अजून वेळ घालवता येणार म्हणून तो नानूसुद्धा खूप खुश असतो. आणि मग त्यानंतर आदित्य मुद्दाम अनुष्काला म्हणतो की अनुष्का, फार्म हाऊसपर्यंत ना आपण मस्त गप्पा मारत जाऊयात, मात्र पारू आपल्यासोबत आहे त्यामुळे कदाचित आपल्याला प्रायव्हसी मिळणार नाही. तर अनुष्का म्हणते की अरे आदित्य, काही हरकत नाही, पारू चालत येईल ना. आणि ते ऐकून पारू तर खूपच चिडते. आणि मग त्यानंतर आदित्य आणि अनुष्का गाडीत बसतात. तर पारू मुद्दाम नानूकडे जात म्हणते की मला तुमच्या सायकलवर लिफ्ट मिळेल का. आणि ते ऐकून नानूसुद्धा खुश होत हो म्हणतो. आणि मग त्यानंतर पारू आणि तो नानू सायकलवरून फार्म हाऊसवर जाण्यासाठी निघतात. आणि ते बघून आदित्य चिडतो आणि मग तो सुद्धा पारू आणि नानूच्या पाठोपाठच त्याची गाडी हळूहळू चालवत असतो. तर दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम घरी येतात तेव्हा ते अहिल्याला काय झाले ते विचारतात. अहिल्या आणि श्रीकांत दोघांना ॲक्सिडंटबद्दल सांगतात, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही हे ऐकून त्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर अहिल्या प्रीतमला म्हणते की तू मारुतीला सांग, म्हणजे तो अनुष्का आणि आदित्यची पत्रिका गुरुजींकडे देईल. मात्र प्रीतम म्हणत असतो की मारुती मामाचं काहीतरी बिनसलं आहे, त्यापेक्षा मी आणि प्रिया जातो आणि त्या दोघांची पत्रिका गुरुजींना देऊन येतो. त्यावर अहिल्या हो म्हणते. आणि मग त्यानंतर प्रीतम प्रिया घरातून बाहेर पडतात आणि त्यानंतर अनुष्काची मामीसुद्धा. तर दुसरीकडे पारूला बघता यावं म्हणून आदित्य खूप हळूवार गाडी चालवत असतो. आणि त्यामुळे अनुष्का म्हणते की आदित्य, हे काय चाललंय तुझं, तू एवढी स्लो गाडी का चालवतोय. मात्र आदित्य म्हणत असतो की स्लो गाडी चालवल्यामुळे मला तुझ्यासोबत जास्त वेळ घालवता येईल ना म्हणून. तर अनुष्का म्हणत असते पण आपण बोलणार होतो ना, एकमेकांशी गप्पा मारणार होतो ना, तू तर काहीच बोलत नाही आहे. तर आदित्य म्हणत असतो की शांतता हवी आहे मला, आणि शांततेमध्ये सुद्धा एक रोमांस असतो ना. आणि ते ऐकून अनुष्का डोक्यालाच हात लावते. आदित्यचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं, तो फक्त पारू काय करते हेच बघत असतो. तर इकडे नानू पारूला म्हणत असतो की जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवा. आणि मग पारूसुद्धा मुद्दाम त्या नानूच्या खांद्यावर हात ठेवते. आणि ते बघून इकडे आदित्य तर खूप चिडतो. त्यानंतर पारू आणि नानू छान एकमेकांशी गप्पा मारत असतात. नानू पारूला वेगवेगळे प्रश्न विचारत असतो, पारूसुद्धा त्यांची उत्तरं देत असते. आणि मग ती नानूला विचारते की फार्म हाऊसवर जाण्यासाठी कोणता दुसरा मार्ग आहे का, ज्यामुळे आपल्याला लवकर पोहोचता येईल. त्यावर नानू म्हणतो की हो आहे, जंगलामधून आपल्याला जाता येईल. आणि त्यावर पारू म्हणते की ठीक आहे, मग आपण दोघेजण तेथूनच जाऊ. आणि त्यामुळे नानू रस्त्याच्या कडेला त्याची सायकल थांबवतो. आदित्यसुद्धा लगेच गाडी थांबवत त्यांना काय झालं ते विचारतो. तर नानू म्हणतो की आम्ही शॉर्टकटने जात आहोत, तुम्ही या गप्पा मारत. आणि ते ऐकून आदित्य पारूला म्हणतो की या सगळ्याची काय गरज आहे. पण पारू ऐकत नाही आणि ती नानूसोबत दुसऱ्या रोडने फार्म हाऊसवर जाते. त्यामुळे आदित्य चिडतो. तो मनाशी म्हणत असतो की मला लवकरात लवकर फार्म हाऊसवर पोहोचायला हवं. पण तितक्यात अनुष्काला तिच्या त्या मामीचा कॉल येतो. मामी घरी घडलेला सगळा प्रकार तिला सांगते. त्यामुळे अनुष्का खुश होते, कारण तिनेच गुरुजींचा अपघात घडवून आणलेला असतो. आणि त्यानंतर फार्म हाऊसवर लवकरात लवकर पोहोचता यावं म्हणून आदित्य खूप फास्ट गाडी चालवतो. अनुष्का त्याला म्हणत असते की आदित्य तू असं का करतोय, पण आदित्य तिचं काही ऐकत नाही. त्याच्या डोक्यामध्ये फक्त पारूचाच विषय सुरू असतो. तितक्यात त्याला प्रीतमचा कॉल येतो. प्रीतम त्याला घरी घडलेला सगळा प्रकार सांगतो. तर आदित्य काळजीत पडतो. मात्र सगळं काही ठीक आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याच्याही जीवात जीव येतो. त्यानंतर मग प्रीतम आणि प्रिया पारूबद्दल विचारतात. तर आदित्य म्हणतो की ती मूर्ख मुलगी मला आणि अनुष्काला प्रायव्हसी मिळावी म्हणून दुसऱ्या रोडने गेली आहे. खरंच तिला काही कळत नाही, मला सोडून जायची काय गरज होती तिला. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून प्रीतम मनाशी म्हणतो की जेव्हा पारू जवळपास नसते तेव्हा दादा एवढा अस्वस्थ का होतो. कदाचित त्याला कळत नसेल, मात्र मला कळते त्याच्या मनात काय सुरू आहे ते. तर दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत बोलत असतात. अहिल्या म्हणत असते की जेव्हापासून ते दिशाचं प्रकरण घडले ना तेव्हापासून मला भीतीच वाटते, आपण खूप सावध राहायला हवं. आणि त्यावर श्रीकांतही हो म्हणतो. तितक्यात मग त्यांना गुरुजींचा कॉल येतो. अहिल्या त्यांना पत्रिकांबद्दल विचारते. तर गुरुजी सांगतात की मी मुलीची पत्रिका बघितली आहे, तिची आणि आदित्यची पत्रिका चांगली जुळते, व्यवस्थित गुणसुद्धा जुळत आहेत. तुम्ही काळजी करू नका, या मुलीमुळे आदित्याचा भाग्योदय होईल. मुलगी गरीब घरातील आहे, कष्टकरी घरातील आहे, म्हणून तुम्ही तिला नाकारू नका.
ते ऐकून अहिल्या म्हणते की गुरुजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अनुष्का गरीब घरातील नाहीये, तिचा तर खूप मोठा बिझनेस आहे. आणि ते ऐकून गुरुजी म्हणतात की मग ही ती मुलगी नाहीच आहे. या मुलीचं आणि आदित्यचं लग्न होऊच शकत नाही. आदित्यची जी होणारी बायको आहे ती अतिशय गरीब घरातून, कष्टकरी घरातून येणारी आहे. आणि ते ऐकून अहिल्या आणि श्रीकांतला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.